ज्योत विनायकाची, दिवा स्वातंत्र्यवीरांचा. 26 फेब्रुवारी 1966 रोजी मृत्यूला ये ये म्हणवणाऱ्या महान वीरात्मेची, स्वातंत्र्यवीरांची ज्योत अखेर मालवली. त्या स्वातंत्र्यवीरांच्या ज्योतीने स्वातंत्र्य संग्रामात ज्वालाग्राही इतिहास निर्माण केला. 1883 पासून ती ज्योत तेजाने तळपत राहिली, प्रकाशमान होत राहिली, वारंवार वेळोवेळी सांगत राहिली, सूचना देत राहिली, सावधानतेचा इशारा देत राहिली. अखेर जे व्हायचे तेच घडत गेले, नवे घडवल्या गेले. अखेर 1/3 स्वातंत्र्य हाती आलं. एका क्रांतिकारकाच्या, कर्मयोग्याच्या, इतिहासकाराच्या, विज्ञाननिष्ठेच्या कवीला, वाणीला वरील दिनी विराम पडला, दुभंगला गेला. याचे अतीव दुःख झाले. आयुष्यभराची डोकेदुखी पाठीशी चिटकवल्या गेली. त्या स्वातंत्र्याकरता विदा सावरकरांनी रक्तात जीवाचे रान केले, सर्वस्वाचा होम केला. संपूर्ण वंश त्या मातृवेदीवर चढवला गेला. तो देश फाटल्या गेला. त्याच्या ज्योतीनं एकदा नव्हे अनेकदा मृत्यूला कवटाळले. अंदमान कारागृहाच्या मृत्यूच्या जबड्यातून सही सलामत ती ज्योत थाटाने बाहेर पडली आणि रत्नागिरीच्या विजनवासात ब्रिटिशांनी निर्बंध घालून स्थिरावली. तेथे त्या ज्योतीचे तळपणे अधिकच उजळले. ते अस्पृश्य निवारण्याच्या कार्याने तेजोमयपणे कार्यवाहीत होऊन अनेकांना प्रेरणादायी ठरली ती ज्योत. त्या ज्योतीचा तेजस्वी प्रकाशमय होऊन काव्य, सहभोजने, हळदी कुंकू समारंभे पसरू लागले. ते त्या ज्योतीचं जळणं साहित्यांच्या अनेक थोरवीरांच्या गाठीभेटींच्या माध्यमानं पेटवणं आणि प्रत्यक्ष पेट घेणं यासाठी लढणं सुरूच होतं. पराक्रमानं ब्रिटिशांना थक्क करणारी ज्योत म्हणजे वीर विनायकाची. त्या ज्योतीचा दिवा झाला स्वातंत्र्यवीरांचा. ती ज्योत सदैव म्हणत राहिली, अखंड भारत, अभंग हिंदुस्थान. ती ज्योत जहाल क्रांतिवीरांची, तशीच थोर नाटककारांची, प्रेरक वक्त्यांची, जिवंत हिंदुत्वाची, क्रांतीत काव्याची आणि काव्यात क्रांतीची. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे ही सांगणारी, स्वदेश स्वधर्म पूर्ण स्वातंत्र्याची, वीरत्वाच्या वैभवाची ज्योत होती. आम्ही नतभ्रष्ट, हेकेखोर गर्विष्ठ त्या दिव्य ज्योतीला पारखूच शकलो नाही. खरं तर आता वाट बघू नका. जयंत्या पुण्यतिथ्या नुसत्या करत बसण्यापेक्षा त्या ज्योतीची पूजा बांधा. वीर सावरकरांच्या ज्योतीत आम्हाला तळपणारा किरण दिसतोय, दिवा दिसणार आहे. तो दिवा सर्वत्र झळकत आहे, तेजाने झळकत राहणार आहे. उशिरा का असेना, सावरकरी दिव्याचे आता हळूहळू अनेकांना स्मरण झाले आहे, होत आहे. या बाबीवर थोडके का असेना समाधान मानावे पाहिजे. पण आपण त्यावर नुसते विसंबून होणार नाही. देशप्रेम हाच वीर सावरकरांचा कुळाचार, राष्ट्रभक्ती हाच कुळधर्म आणि हिंदुत्व कुलदैवत मानलेल्या सावरकरांचा दिवा हा सावरकर वंशाचा दिवा होता. तिन्ही सावरकर बंधूंनी शौर्याच्या, त्यागाच्या, पराक्रमाच्या आधारे कार्यकर्तव्याचा, कर्तृत्वाचा दिवा संपूर्ण देश विदेशाला दाखवला. मार्गदर्शन करता होऊन ब्रिटिश साम्राज्याला जाळत हा दिवा गेला, पेटवत गेला. तो सावरकरी ज्योतीचा दिवा घेऊन जाणारे वीर निर्माण होत गेले व थेट लंडनपर्यंत पोहोचले. त्या सावरकरी दिव्यात तेल टाकणारे कितीतरी होते. एक धुरंधर वाती म्हणजे लाला हरदयाल, हेमचंद दास, होतीलाल वर्मा, मदनलाल धिंगरा, भाई परमानंद, सेनापती बापट, वीरेंद्र चट्टोपाध्याय, डॉक्टर राजन, किती म्हणून सांगावे. या साऱ्या वाती हौतात्म्यासाठी आसुसलेल्या व एका वातीने सावरकरी दिव्याचा आपल्या पराक्रमाने आग भडकवून भडका उडवून दिला. तो पंजाबचा मदनलाल धिंगराने लंडनमध्ये हादरा दिला, हसतमुखाने वधस्तंभावर चढला. तोच दिवा घेऊन जाणारा अतिसामान्य स्वयंपाकी भारत भवनातला चतुर्भुज नावाचा महाराष्ट्रात पोचला. त्याने ती मिणमिणती ज्योत नाशिकला अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे व कृष्णा कर्वे यांना दाखवली. या तिघांनी या ज्योतीचा भडकाच उडवून दिला आणि थेट ब्रिटिश अधिकारी जॅक्सनवर वीरांनी फाशीचा दोर, विवाहाचा हार समजून गळ्यात घातला. हीच ज्योत बापटांद्वारे रशियाला पोचली. तेथून ती परतली ती अग्नी गोळ बनवूनच मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्डवर पडली. ब्रिटिश सत्ता हादरून गेली. कोण चालवत आहे, कसं चालवत आहे हे?
दिव्याची ज्योत, ज्योतीची आग, आगीचा भडका, पेट, पेटण्यात ज्वाला, अखेर राख, भस्म. आणि ह्याचा कर्णधार, सूत्रधार कोण? ज्योत कुणाची? दिवा कुणाचा? अखेर ब्रिटिशांना सुगावा लागला की ती ज्योत विनायकाची, दिवा सावरकरांचा. पेट घेतल्या जाते ती सावरकरांकडूनच. दिव्याला पकडण्याकरता, धडपडण्याकरता अडकवण्यात पोलिसांनी धडपड. अखेर सावरकरी दिवा बऱ्याच धडपडीनंतर धरल्या गेला. तरी त्याचं तळपणं, उजळणं थांबलं नाही. पेटणं विझलं नाही. जेल, कारागृहातून खेळू लागलं आणि संधी येताच त्याचे पेट निघाले. ते मार्सिलिस बंदराजवळ मोरिया बेटातून झोकलेल्या समुद्रात दुर्दैवानं तो मालवला, परंतु विझला नाही, तर तो पुन्हा तेवतच राहिला. वादळानं दिव्याला ग्रासलं तरी त्याचं तेवतच राहिलं. पुढील प्रवासाला सिद्ध झालं. सावरकरी दिवा हा व्यक्तिरूपातला नसून स्फूर्तिरूपातला प्रेरणा देणारा चैतन्याचा दिवा होता. तो एक महाकाव्याचा दिवा होता. हिंदुस्थानचे दैवत तो त्यांचा दिवा होता. उघड्या डोळ्यानं त्या दिव्यानं व्रताचा स्वीकार केला होता. ते सतीचं वाण स्वीकारलं होतं. तो सावरकरी दिवा तेवतच राहिला. त्या दिव्याने अनेक आव्हाने स्वीकारली, तसेच अनेक भाकीतही वर्तवली. भाषाशुद्धीचे तत्त्वज्ञान आखून दिले. मृत्यूच्या जबड्यातून तो दिवा न मालवता डौलाने थाटात आपला प्रकाश देत देत बाहेर पडला. रत्नागिरीच्या विजनवासात तेथे केलेल्या आंदोलनात दिवा अधिकच तेजाने तळपू लागला. सावरकरी दिव्याने गाजवलेल्या हिंदू महासभेची आंदोलने, नागपूरमधील वीरगाणी, तो मृत्युंजय महोत्सव, मृत्यूशय्येवर बाबारावांशी केलेले संभाषण जणू एखाद्या प्रेषिताप्रमाणे कर्मयोगीच म्हणा ना. या दिव्याने विशीतिशीतल्या मृत्यूला आव्हान करते झाले, तरी तो मृत्यू येत नव्हता, दूर दूर पळत होता. आता सारी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्या गेली आहेत. हा सावरकरी दिवा देहाचा भार कशाला, म्हणून संतुष्ट समाधानाने मृत्यूला निमंत्रण देऊ लागला. ये मृत्यू ये, मी तुझी वाट बघतोय. आता मृत्यूतच धन्यता आहे, म्हणून धन्य अहम म्हणत संतांच्या मालिकेत बसून सावरकर दिवा विझला. त्याचा तेजस्वी प्रकाश संपला, परंतु त्यांच्या ध्येय स्वप्नाचा दिवा आपल्या खांद्यावर आहे. त्यांच्या तेजाच्या दिव्याची परंपरा अखंड अभंग आम्हावर आहे. तोपर्यंत तो समोर नेण्यात, त्याला धरण्यात यश मिळवूया. आज त्यांच्या आत्मार्पण दिनी प्रतिज्ञा प्राप्त करू. त्या ज्योतीला मनस्पूर्वक नमस्कार, त्या दिव्याला विनम्र अभिवादन आणि त्या सावरकरी अमर दिव्याला श्रद्धापूर्वक वंदन करूया.